एज अ विकेट टेकर गोलंदाज कमीत कमी धावा त्याने खर्च केल्यात. आता तोच आला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपात हाताळला विनीतने. पुढचा बॉल, या पुढचा बॉल प्रॉपर स्विंग. इथे नो बॉल पंचाने घोषित केला. यस, धावा अवंतर सुरुवात प्राप्त केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे स्कोर कार्डवरती 1+1 2 धावा जर आपल्याला पाहायला मिळतील. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केले 2 या धावसंख्येने. टीम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर फणसपाडा या संघाला आपण बघताय. सकाळच्या सत्रामध्ये फणसपाडा संघाने एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवला होता. फ्रीडचा बॉल आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मैदानाच्या आतमध्ये चालून आले बॅट्समन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. मिस्टर रोहित कशा पद्धतीची बॅटिंग लाईनअप पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. 2 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. फ्रीडचा बॉल आहे, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. स्ट्राईक एंडवरती रोहित, मिस्टर विनीत. यापुढचा बॉल हवेत खेळला आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोचतील परंतु इथे विकेट नसणार आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि हेच पाहत असताना जर पाहिले गेले तर सेलिब्रेशन होत होतं परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर फ्री हिटचा बॉल आहे. जसं समजा लगेच फ्रीकी होईल तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोचते ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. या पुढचा बॉल वेग चांगला आहे, जबरदस्त लाईन पाहायला मिळाली विनीतच्या. अगदी जर पाहिले गेलं या षटक क्रमांक पहिल्यामध्ये हा एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ गंभीर झाला. 3 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. जनता राजा चषक आपण बघतायत. या खाडीच्या नगरीमधील एक भव्य दिव्य मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची स्पर्धा जरूर पाहायला मिळते. कट केल्या बॉलला विकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल सीमारेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डिझे. इथे जर पाहिलं गेलं तर चौकार ठोकला विनीतच्या विरोधात. 4 धावा. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर बॅटचा स्विंग थोडासा वेगाने येताना दिसला गेला नाही आहे. बॉल वेगाचा होता आणि वेगेवरती स्वार होत असताना नेहमीच चांगली गोलंदाजी विनीतने केले. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटकावरती 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. पुढचा बॉल विनीत पुन्हा एकदा तयार. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण टाकण्याचा प्रयत्न त्याच दिशेने. स्कोर विकेट पुन्हा एकदा नजाकत भरा शॉट. बॉल सीमारेच्या पलीकडे पुन्हा एकदा 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जनता राजा चषक आपण बघत आहोत. चांगलं आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीचं संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, चांगले खेळाडू संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. सातत्याचं अगदी जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, व्यवस्थित मॅचेस सकाळ सत्रात सुरू होत आहेत. संध्याकाळचा सत्र जसा येतोय सूर्यप्रकाश जाण्याच्या अगदी लवकरच मॅचेस कंप्लीट होतात. एक चांगली गोष्ट जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफटकावरती 11 लागल्यात. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा सुरुवात. रोहित पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाली. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बीट झालेत. बॉल वैगेने सीमारेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू डिझे. इथे चौकाराला पहिल्या बॉलवरती अगदी जर पाहिजे रोहितच्या विरोधात खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 15.
फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर मनगटाचा पुरेपूर वापर केला. याही वेळेला जर पाहिलं तर बॉलला दिशा गेली, दिली गेली. बॉल सीमारेच्या पलीकडे डीप बाकवर स्क्वेअर लेगला 4 धाव्यांसाठी एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. फुलटॉस बॉल होता. मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना या बॉलला थेट पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी एक दर्जेदार क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 19 धावा, 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. या पुढचा बॉल घुटना टेक, सिक्सर टेक हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहितच्या बॅटमधून चौकार चौकार आणि त्यानंतरचा आलेला हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. या षटकाची सुरुवात धडाक्यात केले. चौकार चौकार आणि त्यानंतर षटकार. जवळपास 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च करणारा गोलंदाज आपल्याला षटक क्रमांक 2 मध्ये रोहितला आपण बघतायत. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 25च्या घरामध्ये 25. कलात्मकतेची गोलंदाजी करावी लागेल. अचूक टपाट नियंत्रितबद्ध गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल, या पुढचा बॉल हेलिकॉप्टर हवेत उडाला. बॉल मिस्टॅमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि इथे चुकीची फिल्डिंग. बॉल सीमारेच्या पलीकडे. पहिले 2 चौकार, त्यानंतर 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग रोहित करतायत. क्या बात आहे. जबरदस्त नशिबाची साथ आता जरूर पाहायला मिळते बॅटर रोहितच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती सिंगल घेत असताना बॅक टू बॅक 2 चौकार, 2 षटकार आले. संघाची धावसंख्या धावफटकावरती 31. आजच्या दिवसातील 2 षटकामधील सर्वाधिक धावा मी तर म्हणेन 31 असतील. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. कारण की पहिल्या 2 षटकात धावा येत नव्हत्या. सकाळच्या सत्रापासून जसं जसं जर पाहिलं गेलं तर संध्याकाळ सत्र हेच चाललंय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिल्या षटकापासून धावा या वेगाने होत असताना दिसत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होता. आतापर्यंत भरपूर धावा खर्च केले गोलंदाजाने. 31 धावा धावफटकावरती लागले आहेत. पुढचा बॉल, ओहो, या वेळेला आउट फ्रॉम द बॉडी. ऑप्टिक्सच्या बाहेरचा बॉल. ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल सीमारेषा ओलांडताना दिसतोय. 4 धाव्यांसाठी लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. थँक्यू डीजे. प्रत्येक बॉलवरती धावा अगणित देत आहेत. धावा बनणं गरजेची गोष्ट आहे आणि तो धावा मैदानाच्या आतमध्ये बनवताना रोहितला आपण बघतायत. चौकार चौकार, षटकार षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. शेवटचा 3 बॉल षटक क्रमांक 2 मधील बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. रोहितला आता रोहितने जास्तीत जास्त धावा मारल्या. स्ट्राईक एंडला देखील रोहितला आपण बघतायत. जीवनदान रोहितला मैदानाच्या आतमध्ये दिले. शेवटचा 3 बॉल षटक क्रमांक 2 बॉल तयार. यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साईडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला झेल टिपला आणि रोहितच्या खेळीला पूर्ण विराम. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 35 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. रोहितची खेळी आता संपुष्टात येत असताना टीम फणसपाडा. थँक्यू डिझेल. पालघर जिल्ह्यातील नामांकित स्पर्धेंपैकी एक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा चषक. खार्डी परिसरातील सर्वाधिक मोठी स्पर्धा. अगदी जर पाहिले गेले तर या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. लाख मोलाची स्पर्धा. महेश भोईर यांचा देखील उल्लेख या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सुरू केला जाईल. इथे पहिला बॉल खेळताना ड्राईव्ह केला ऑन साईडला. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचेल. डीप मिड विकेटची एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल.
डॅशिंग अँड डायनेमिक पर्सनॅलिटी महेश भोईर यांना आपण बघतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे महेश भोईरने जरूर दर्शवले गेले. कौतुक त्यांचंही केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून पोहोचते स्कोर कार्डावरती 36च्या घरामध्ये 36. पुढचा बॉल विनी तयार. या पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेला मनगटाचा पुरेपूर वापर केला गेला. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरी धावेचा प्रयत्न वेगळ्या मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि इथे 2 धावा. गेल्या मॅचमध्ये धनंजय पाटील यांनी चांगला उल्लेख केला होता. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर स्विचिटचा फटका कोणी खेळला असेल तर मिस्टर सौरभने क्लिअर केला होता. स्विचिट खेळत असताना तशाच पद्धतीचा एखादा फटका या मॅचमध्ये पाहायला मिळेल का सौरभच्या माध्यमातून पाहणं महत्त्वाचं गोष्ट राहील. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल ऑन ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉल प्रस्थान होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावींसाठी फलंदाज सौरभच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आपण पाहिलं टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली आणि बॅटिंग करत असताना टीम श्रीराम कसरली संघ जिंकला, परंतु या मॅचमध्ये टॉस जिंकून सुद्धा फिल्डिंग घेतले. कुठेतरी निर्णय चुकलाय का आता हे पाहावं लागेल. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 42च्या घरामध्ये 42. पुन्हा एकदा गोलंदाज विनीत. या पुढचा बॉल समोर टाकलाय, समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा बेधडक षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. गेल्या मॅचचा म्हणा मॅचचा हिरो या मॅचमध्ये जर पाहिलं तर थोडंसं डगमगला गेलाय. त्यांच्या विरोधात धावा येत आहेत. पुन्हा एकदा समोर खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी जर पाहिले गेलं तर जबरदस्त फिल्डिंगची एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत असलेली नजर आणि त्यानंतर आतमध्ये ढकललाय बॉलला. आता पाहणार आहोत. बॉल चेक केला जाईल. आतमध्ये ढकललाय की बाहेरून आतमध्ये ढकललाय. आता हे सर्व क्षणचित्र आपण बघणार आहोत डीपेन लाईव्हच्या माध्यमातून. राकेश जे राऊत सर असतील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. बॉल सेफ आहे की नाही, धावा अडवल्यात की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहील. यस, सेफ असेल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचे देखील. आणि पंचांचा इशारा नो बॉल आलाय. इथे भरपूर काही या बॉलवरती ट्विस्ट निर्माण झालेत. या मॅचमध्ये विनीत थोडासा डगमगला गेलाय. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे बॅटची काटा बॉल मागे निघून जाईल. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये धाव मिळणार नाही या बॉलवरती. अशा रीतीने जर पाहिले गेले तर संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्डवरती 51 धावा 51. डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 3 दिल आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल. इथे मागचा पाय वाकवत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉल आलाय. आणि इथे जर पाहिले गेलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आदर्श फणसपाडा या संघाची धावसंख्या धावफटकावरून पोहोचते 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात 51. थँक्यू डीजे.
डीजे ऑपरेटरचं विशेषतः कौतुक करावं लागेल. सकाळ छत्रापासून मराठी संगीत आहे, आगरी कोळी संगीत आहे, आदिवासी संगीत आपण बघितली, हिंदी बॉलिवूड संगीत आपण पाहिलीत, ओल्ड इज गोल्ड आपण जुने गाणे देखील ऐकलेत. आणि खरं तर एखाद्या आयोजकाला हवं काय असते तर अशाच पद्धतीचे सॉंग्स आणि त्यामध्ये रंगतदार स्थितीमध्ये असलेल्या मॅचेस. संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 51. पहिलाच बॉल षटक क्रमांक 4 सुरुवात. हर्षद आलेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या पुढचा बॉल फुल लेनचा होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला वेगाने बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात. डीप मिड विकेटचे एकच सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजे 52 धावा. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सकाळ सत्रापासून चांगली स्कोरिंगची भूमिका अदा करत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर आकाश पाटील यांना आपण बघतायत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न पडला कमी आणि इथे जर पाहिले गेलं परंतु नशिबाची साथ या ठिकाणी बॅटिंग टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक आलाय चौकार. कुसुमाई आईच्या आशीर्वादाने ही संपूर्ण मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाख मोलाची आईचा आशीर्वाद सातत्यानं या खाडी गावावरती खाडी टीमवरती राहत असतो. यावेळेला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड ऑनला चांगली फिल्डिंग होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. ती म्हणजे 57 धावा. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. षटक क्रमांक 4. पुढचा बॉल स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर सौरभ. ओहो समोरच्या दिशेने खेळलेला फटका काय दूरवरती उंची गाठली का तर होय हा बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. जाणता राजा चषकातील आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू डीजे. इथे षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 63 धावा. या पुढचा बॉल मॅचची लिडिंग एज. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि मैदानाच्या आतमध्ये सौरभची विकेट जात असताना फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जय श्रीराम अशी गर्जना करणारं हे संगीत आपल्याला पाहायला मिळालं. का बॅटिंग केली अफलातून बॅटिंग करत असताना आपण सौरला पाहिलं. सौरची विकेट गेली. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 4 वरती अमीर दाखल झालेत. गेल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी अमीरने केली होती आणि या मॅचमध्ये आता ते खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावा धाफटकावरती लागल्यात त्या म्हणजेच 63. षटक क्रमांक आता मात्र 5 सुरुवात. मिस्टर मंथन एक्सप्रेस गोलंदाज आहेत. कमी वयात जास्तीत जास्त प्रगती ज्या गोलंदाजाने मिळवले. पहिला बॉल यावेळेला लेगस्टिक सोडून जाणार पाहायला मिळतो. लेगस्टिक मिस केले. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ठिकाणी ऍड केली जाते. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ते म्हणजेच 64 धावा. 64 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 9 तरुण हे सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हुतकुरी मुले असतात आणि खेळत असताना त्यांचा गोलंदाजीचा दर्जा आपण सातत्याने चांगल्या पद्धतीने पाहिला आहे. टॅप केल्या बॉलला पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील डीप मिड विकेटच्या बॉलपर्यंत. या बॉलमध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. स्ट्राईकला आता मात्र गेल्या मॅचचा हिरो जबरदस्त कामगिरी ज्याच्या माध्यमात राहिली अमीर आले. स्ट्राईक एंडवरती धावसंख्या धावफटकावरती 65. 5 बॉलमध्ये किती धावा करतील पाहणं महत्वाचं राहील. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओहो इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर व्हेरिएशन खराब पद्धतीचं पाहायला मिळते. अचूक टप्पा पाहायला मिळत नाहीये. इथे पुन्हा एकदा ही वाईट बॉल आलाय. या षटकाची सुरुवातच वाईडने केलेत. त्यानंतर जर पाहिले गेले तर त्या पुढच्या बॉलवरती एक सिंगल आली. पुन्हा एकदा वाईट बॉल.
जवळपास 3 बॉल फेकले, त्यामध्ये 2 जर पाहिले गेले तर वाईटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतात. एकच बॉल लिगली टाकला या मॅचमध्ये. या पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, उसळी मिळाले नाही आहे या बॉलला. चालले विकेट किपरच्या हातामध्ये. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गुणवत्ता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मिस्टर मंथन चांगली बॉलिंग करत असताना कमबॅक केले. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा वाईट. इथे डॉट आलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. मंथन ओव्हर दी विकेटने धीम्या गतीचा बॉल पिक केल्या, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी आमिरच्या बॅटमधून षटकार. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आक्रमण केले आहे बॉलवरती. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 6 धाव्यांसाठी बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 78 धावा. क्या बात आहे. 78 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. कसराळीच्या विपक्षात खेळत असताना एक भली मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम आता मात्र फणसपडा या संघाच्या नावावरती सातत्यपूर्वक राहील. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. इथे परतावा लागेल बॅटर अमीरला. हा लागलेला जवळपास दुसरा धक्का आदर्श फणसपडा टीमला. तिसरा धक्का लागलाय. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर यापूर्वी 2 विकेट गेल्या होत्या. एका बाजूला रोहितची विकेट लवकर गेली, त्यानंतर सौरभ आउट झाले आणि त्यानंतर अमीरची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होता मिस्टर यश. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग. टाळ्यांच्या कळकळामध्ये स्वागत केले जाते. अमीर कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. धावसंख्या धावफटकावरती 78 धावा. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. शेवटचा बॉल फार निर्णायक. सिंगल धाव जरी आली तरी जर पाहिले गेले तर धावसंख्या जर पाहिली गेली तर 80 टार्गेट होईल. सकाळ सत्र आपण पाहिलं 81 झालं होतं, 82 टार्गेट होतं. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा स्कोर पाहायला मिळाला. या मॅचमध्ये तो स्कोर मोडीत काढला जाईल का पाहणं महत्त्वाचं राहील. पुढचा बॉल शेवटचा अंतिम. इथे फटका चांगला आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये झाली. षटकार आला तर आजच्या दिवसातील हायेस्ट टोटलला बीट केलं जाईल आणि तेच झालंय. षटकार आलाय. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 84 धावा आणि 5 षटकामध्ये 85 धावांचं एक भलं मोठं लक्ष घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरणारा संघ पाहायला मिळेल. आदर्श 11 फणसपडा संघाला आपण बघणार आहात. याच धावांचा पाठलाग करावा लागेल टीम कसराळी या संघाला. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफटकावरती 84 झाले, 85 लक्ष आहे. विकीने चांगली बॅटिंग केली, रोहितने चांगली बॅटिंग केली, सौरभने चांगली बॅटिंग केली, अमीरने चांगली बॅटिंग केली आणि शेवटचा बॉल खेळत असताना एकच मारलाय परंतु कडक मारलाय. यशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. यशने देखील चांगली बॅटिंग केली. 84 झाल्यात. 85 धावांचा कसा पाठलाग केला जाईल या आपण धनंजय पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. त्यापूर्वी आपण घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. खार्डी गावातील लोकप्रिय अशी स्पर्धा जानता राजा चषक.
चला वेलकम बॅक पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जण सध्या DBNला देखील ही संपूर्ण स्पर्धा वॉच करत आहेत. पहिल्या दिवसामध्ये 33,000चा आकडा आपण पार केला होता. काल जो 22-23,000च्या अगदी जवळपास आपण आकडा पाहिलात. 2 दिवसामध्ये 55,000पेक्षा जास्त लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा पाहिली होती. आजची आकडेवारी जर पाहिली तर आजही तो 15,000च्या अगदी वरचा आकडा जो आहे तो सध्या DBNच्या वतीनं त्या ठिकाणी अनेक जण जे सध्या व्ह्यूअर्स आहेत ते मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्याच परिसरातील असलेलं DBNचं चॅनल आहे. सुरुवात ग्रामीण भागापासून केली, त्यानंतर वानखेड्याच्या अगदी मैदानापर्यंत DBNचा तो प्रवास आपण पाहिला. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल हवेमध्ये फटका सजवलाय त्या ठिकाणी. ही जोडी जी आहे ना, या जोडीवरती बऱ्याच साऱ्या अपेक्षा आहेत. विकी आणि वैभव, म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो कसराली संघाची व्ही फॅक्टर, या दोन खेळाडूवरती व्ही फॅक्टर ठरणारी जोडी आहेत. विकी वैभव दोन जवळचे मित्रही आहेत आणि कोसमाय खर्डीच्या मैदानावरतीच पदार्पण या दोन खेळाडूने केलं होतं. असे दोन खेळाडू आहेत. लोअर फुलटस बॉल, फटका तर लगावलाय. क्षेत्ररक्षक अभि त्या ठिकाणी होते. एक दर्जेदार झेल टिपत असताना विकेट आलाय. विकी बॅक टू दी डगआउट गॉन. फ्रेंड अँड फॉरेवर ग्रुप यांच्याकडून आपण पहिले तर एक पारितोषिक आलं. अमित आणि आमिरनं हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. अविनाशला असणार आहेत. अमीर अविनाश यांच्यासाठी ते पारितोषिक आहेत. पुढील बॉल, ओ फटका सजवलाय. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या मध्ये सुरू होत आहेत. विनीतच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू. आता शेअर मार्केट दोन्ही बाजूने चालू होत आहे, कारण विशाल भोईर यांच्याकडून देखील एक पारितोषिक येतात. जर श्रीराम कसराली संघ ही मॅच जिंकतोय तर 500 रुपयाचा प्राइस त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. पुढील बॉल, लोअर फुलटस बॉल, समोर हिट केलाय. लॉंग ऑनला खेळाडू नाही आहेत आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून विनीत पाटीलच्या बॅट मधून खणखणीत षटकार. थँक्यू. मागील मॅचमध्ये 81-82 पाहिल्यात. या मॅचमध्ये 84-85-80च्या पार धावसंख्या गेल्या आहेत, परंतु स्वतःवरती विश्वास असेल तर काही गोष्टी अशक्य नाही आहेत. धावपलकावरती धावा जर आपण पाहिला तर 13. धन्यवाद प्रवीण भोईर साहेब, जय माली साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये बहुमूल्य वेळ आपल्या माध्यमातून देण्यात आला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. धावसंख्या धावपलकावरती 14. आतापर्यंत बॉल फेकून झाला आहेत बरोबर 5. हा शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर वैभव वैती याच मैदानावरती वैभवची एक इनिंग आठवत आहेत. सत्यसाई बाबाची जी एक स्पर्धा होती या मैदानावरती, त्यावेळी वैभवनं साकारलेली इनिंग होती. बॉल होता, त्याला मात्र ऑफ साईडच्या दिशेने घेऊन काढलाय. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपेल. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू रिजे.
आणखीन एक पारितोषिक येतं, चर्चा त्याची होणार आहे. पहिला बॉल, ओ शॉर्ट बॉल होता, मिस केलाय. पाठीमागीच्या दिशेने विके पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. श्री गणेश घासकोपरी संघाचे महेश पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. श्रीराम कसराली संघाच्या कुठल्याही खेळाडूने अर्धशतकी खेळी केली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज आहे, ते घासकोपरीचे महेश पाटील यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 15. आमिरचा बॉल, पटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे जोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. इंटेंट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्यापर्यंत मजल मारायचे आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मोठे फटके तर मारावे लागतील. जसं मागच्या मॅचमध्ये खराडी संघानं परफॉर्मन्स चांगला केलात, पण मधल्या कालावधीमध्ये जिथे रन नाही आल्या दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये कदापि तिथे मॅच फसला होतात. आणि त्या गोष्टी अगदी जाणून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळावं लागेल त्या टीम श्रीराम क्रिकेट क्लबला. शॉर्ट बॉल तयारच होते या बॉलसाठी. विनीत पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक धडाकेबाज षटकार. थँक्यू, आज नाही छोडूंगा तुझे, हेच मैदानाच्या मध्ये आता विनीत देखील सांगतायत. आधी अगदी फणसपाडा संघानं त्या गोष्टी कसरालला सांगितल्या होत्या, आता कसरालीचे खेळाडू आहेत ते फणसपाडाच्या संघाला सांगतायत. पुन्हा एकदा बॅट थोडीशी लवकर फिरलेत. पाठीमागे विकेट किपर विनीत पाटील या ठिकाणी मिस करतात. विकी पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 22-22. अजून 63 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 4 बॉल फेकून झाले. 0-1-6-0 आतापर्यंत स्कोर कार्ड वरून आपण पाहू शकतायत. पुढील बॉल, फटका खेळला, आणखीन एक उंच गेलाय, तितकाच दूर देखील गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. विनीत पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. 6. थँक्यू. आणखीन एक पारितोषिक येतं साहिल भोईर यांच्याकडून. विनीतनं जर हा सामना जिंकवलात तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज आहेत, ते मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहेत. पहा, पारितोषिकांचा वर्षाव आता सुरू झालेला आहे. जाणता राजा चषक खराडी आपण पाहू शकतायत. 57 धावेंची जुनी गरज. आणखीन एक धडाका मैदानाच्या आतमध्ये. विनीत 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 पाटीलच्या बॅटमधून अफलातून बॅटिंग, षटकाराने धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात बरोबर 2 ओव्हर. 34 झाल्यात. अजून मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत, त्या बरोबर 51. 18 बॉल 51 धावेंची गरज. थँक्यू. आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर धावसंख्या झाल्या 34. 17च्या सरासरीनं 34 घेतल्यात. आणखीन 17-17-17 बरोबर 17-51. त्याच 17च्या सरासरीनं श्रीराम कसराली संघाला पुढे जायचं आहे. जसं टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात की 17चा आकडा थोडा खतरेवाला असतो, पण खतरो के खिलाडी कोण होणार? श्रीराम कसराली होणार की फणसपाडा होणार, हे आता मैदानाच्या मध्ये समजणार आहेत. जितेंद्र राऊत बाबला यांच्याकडून फणसपाडा संघ जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक येतच राहणार आहेत. 51ची गरज. पहिला बॉल फुलटस बॉल, स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल चाललाय. ओ मिसफिल्ड. 2 पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिल्टा धावा 4. चौकार वेल मोमेंटला हा वेल चौकार 4. थँक्यू. गाणं जर लागलंय, मार्केट हलतंय मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात आज कोण हलवणार. महेश पाटील घासकोपरे यांच्याकडून अर्धशतकी खेळली तर 50 धावा मारल्या तर 500 रुपयाचे प्राइज आहेत. साहिल भोईर कडून विनीत यांच्यासाठी ते पारितोषिक आहेत. मॅच जिंकून दिली तर विनीतला 500 रुपयाचे प्राइज मिळणार आहेत. पारितोषिकांचा वर्षा होत राहणार.
16 बॉल मध्ये 46 धावेची गरज. ओ थोडं थांबल्यात, वेळ घेतलाय. थँक्यू सो मच. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असणार आहेत. 12 बॉल मध्ये धावा करायच्यात 38-38. श्रीराम कसराळी वर्सेस आदर्श फणसवाडा या दोन अगदी महत्वाच्या संघांदरम्यान सध्या सुरू असलेली मॅच आपण पाहू शकतायत. जाणताराच्या चषकामध्ये आपण पाहिलं तर रंगतदारी मॅच. स्क्रीनवरती तुम्ही 12 बॉल मध्ये 38 धावा ह्या पाहतायत. आता 12-38 कशा प्रकारे बॅटिंग होईल याही गोष्टी पाहण्यासारख्या असतील. एक जमेची बाजू कसराळी संघासाठी ही आहे की त्यांना एक विकेट गमावल्यानंतर भागीदारी केलेत. वैभव आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर खास करून विनीत ही जोडी या संघाची महत्वाची जोडी आहे. दुसऱ्या बाजूनं फणसवाडा संघाला जो ब्रेक थ्रू मिळवायचा होता तर ब्रेक थ्रू त्याने सुरुवातीला मिळवला, पण मधल्या कालावधीमध्ये जी पार्टनरशिप होती ना त्यांना ब्रेक नाही लावू शकले, त्या पार्टनरशिपला नाही तोडू शकले. आता 12 बॉल 38 धावेची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर अमीर आल्यात. अमीरनं खास करून आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये त्यांना खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण मागच्या षटकामध्ये त्याचं षटक होतं 19 धावेचं. त्यामुळे आता इथे निर्णायक षटक सुरू होत आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. हो पुन्हा मिसफील्ड, परंतु बॅकअप रोहितचा. कदापि रोहित जवळपास गेले नसते तर काहीसं चित्र वेगळं असतं. 2 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. 49. 11 बॉल मध्ये 36 धावेची गरज. फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट. वैभव वैतीचा हा दर्जेदार क्लासिकल स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. नाही घेऊ, टक्कर देऊ नका मैदानाच्या मध्ये. सध्या वैभव स्वतःला अगदी त्यांना तेच सांगतोय. 30 धावेची गरज आहे. यावेळेचा बॉल वेगवान पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आलाय. कधी मॅच या बाजूने, कधी त्या बाजूने, कधी फणसवाडा, कधी कसराळी. हाच मॅच सध्या मैदानाच्या मध्ये रंगलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या मध्ये 9 चेंडू मध्ये धावा करायच्या 30. पाहूयात. 9-30 फटका खेळला. ऑन साइडला टर्न केला बॉलला. गॅप मध्ये चाललाय रोहित. वेगाने आलाय. फिल्डिंग केलाय. 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. तिथे कॉलिंग होती. 2 धावा कंप्लीट. अजून 28 धावेची गरज आहे. 8 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये शेष आहे. 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल जाणताराच्या चषकामध्ये. तिथे सध्या रंगलाय मॅच. 8-28 28. हे 2 बॉल निर्णायक बॉल असणार आहेत. फटका पुण्याचा मात्र खेळलाय. बॉल चाललाय त्या ठिकाणी गॅप मध्ये आणि गॅप मधून चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पायावरती त्या अगदी लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने सांगितलं वाईड बॉल. विरल नायर सरांनी. पुन्हा मॅच मध्ये कहाणीमध्ये बदल घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 2 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 63. जयबन पाटील किंवा कुमार भोईरच्या अगदी जवळपास स्टँड आहेत. त्या
बरोबर पाठीमागे जो स्टँड आहे तिथे जर त्या मंडपमध्ये जर बॉल गेला ना तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. असं आहे का? हा, उलट पारितोषिक आहे ते. कुमार भोईरने सांगितलं की जयवंत पाटील पाठीमागे आहेत. जयवंत पाटील जर त्या मंडपमध्ये गेले तर त्यांना 200 रुपयाचा प्राइज भेटणार आहेत. उलटा पुलटावाला मामला आहे. जयवंत पाटील कुठे आहेत? जा तिथे त्या मंडपमध्ये तुम्हाला बोलवतात, तुम्हाला 200 रुपये भेटणार आहेत. बरोबर पाठीमागे जो मंडप आहे कुमार भोईर त्या ठिकाणी इशारा कळवतात. 20 धावेची गरज आहे. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत. 6 मध्ये 20 रंगलाय मॅच. जाऊया तिथे यशवंत दादाकडे एक संगीत घेऊयात आणि येऊयात 6-20. थँक्यू. रंगलाय मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. जाणता चषक कराडी 2025-26. जसा कालचा 31st दिवस होता, आज 1 जानेवारीचा दिवस आहे. आणि आज तुम्ही मागच्या वर्षामध्ये काय केलं आता ते इम्पॉर्टंट नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, आज सुरुवात कशा प्रकारे करायची आहे, आजचा इतिहास तुमचा काय सांगणार, याच्यावरती सर्व काही गोष्टीवरती मदार असणार आहेत. स्ट्राईक एंडवरती वैभव आहे. भरपूर वेळा अशा कंडिशनमध्ये तो खेळलाय. आता ही फिल्डिंग पोझिशन जर पाहिली, 2 खेळाडू थोडंसं जवळ ठेवण्यात आले आहेत. पंच आता काही गोष्टी सांगतायत. 5 बॉलमध्ये 20 धावेची गरज. पाहूया काय घडणार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर शेवटचा षटक फेकण्यासाठी सूरज, नाव त्याचं सूरज आहे, त्याला धावा रोखायच्या आहेत. परंतु आसमानी टोळे खेळायचे आहेत वैभव आणि विनीत यांना. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. मॅच आनंद घेण्यासाठी नामदेवजी वैती सर, आदरणीय सुधाकरजी पाटील साहेब देखील मॅच आनंद घेतात. त्यांचेही सहर्ष स्वागत आहेत. अनेक कसरालीकर सध्या मॅच आनंद घेत आहेत. 16 धावेची गरज. येणारे बॉल असतील 5. वैभव, जसं म्हटलं की वैभवशाली खेळ या खेळाडूचा मी सातत्यानं पाहिलेला आहे. तो सध्या मैदानाच्या मध्ये एक बेस्ट नॉक या ठिकाणी मात्र देतोय. 5-16. सूरजचा पुढचा बॉल. फटका खेळलाय हवेमध्ये, चाललाय गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पार. मुलटील धावा 4. दर्जेदार चौकार. बारा धावेची गरज आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. 4-12. 7-12 उतारा जर पाहिला तर खर्डीच्या अगदी त्या गावाच्या नावावरती आहेत. आता हा 4-12 चालाय. 4-12. पाहूयात कोणाच्या नावावरती आहेत, ही मॅच कोणाच्या नावी जाणार आहेत. येणारे 4 बॉल 12 धावेची गरज. आणि जर्सीवरती नंबर आहे वैभवच्या 13 नाही, त्याला 12च करायचे आहेत 4 मध्ये. टप्प्याचा बॉल टाकला, पाठीमागच्या दिशेने बॉल निघून आला वेगाने, क्षेत्राच्या धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ माय गॉड. थांबा. वेट करा. बाकी पंचांना काही गोष्टी पाहू द्यात. हा. ओ माय गॉड. असं वाटलं की बॉल याच बाजूला थांबेल, परंतु ते अगदी त्या जाळीच्या त्या बाजूला गेला होता. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. विजयासाठी आपण पाहिलं तर अजून धावा करायच्या. 1-1. 11. येणारे बॉल असताना 3. तसं खार्डीची स्पर्धा सुरुवातीला म्हटली की अंडरआर्मचं क्रिकेट व्हायचं, मग तेव्हा खार्डीच्या गावामध्ये बकरा असायचा. आता बकरा नाही पण 11 आहेत. 3 बॉलमध्ये 11ची गरज आहे. सुरुवातीला खार्डी गावामध्ये भरपूर बकराच्या मॅचेस व्हायच्या, पण आता तोच 11चा आकडा आलाय 3 बॉलमध्ये. 3-11. हवेमध्ये खेळलाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. वैभवच्या बॅटमधून वैभवशाली सिक्सर.
थँक्यू. गाण्यामध्ये सांगितलं वन साइड आणि वन साइड. सध्या मॅच मैदानाच्या आतमध्ये आलाय फुल टाईट झालाय. प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात कारण बॉलमध्ये 2 बॉलमध्ये रन करायच्यात 5. कुमार भोईर यांच्याकडून कुमार भोईर यांच्याकडून आमच्या समालोचकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि डिबेन लावलं 100 रुपयाला. थँक्यू सो मच कुमारजी भोईर, आपलं मनापासून आभार. कलागुणांना त्यांनी वाव दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आहेत. मॅच रंगलाय शेवटच्या अगदी आता काही बॉलवर त्या मॅच गेलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 5 धावेची गरज आहे. 2-5 सामना ऑन हवेमध्ये खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाव आहे वैभव, खेळलाय वैभवशाली खेळ. आणि आशुतोष वैती राणा याच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइस. सुधाकर पाटील साहेब देखील आमच्या मंचावरती येत आहेत. अगदी खुश मोमेंट आहे आणि मोठी धावसंख्या जी आहे ती या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहेत. पहा सुधाकर पाटील साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइस आहेत. विशाल भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये जमा झालेले आहेत. अनेक सारे पारितोषिक. म्हटलं होतं की वैभवची ती वैभवशाली इनिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली, पण विनीतनं त्याला दिलेली साथ कदापि या 2 खेळाडूची महत्वाची होती. आणि मोठी धावसंख्या. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये पूर्ण होत नाही, केलं तर सर्व काही होतं आणि ते करून दाखवलं. थँक्यू. आणि वैभवचं अर्धशतकही त्या षटकारानं कंप्लीट झालाय. त्यामुळे वैभव तुमच्यासाठी घासकोपरीचे महेश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचे जे प्राइज आहेत महेश जीपे करणार आहेत. चला टॉस साठी या, लगेच टॉस साठी या. चला या कॅप्टन या. विकी टॉस साठी विकी. मॅन ऑफ द मॅच वैभव आपण यायचं आहेत. सोबतीने विनीत पण यायचं. विनीतला 500 रुपयाचं प्राइज आहे. वैभवला 500 रुपये